बंदर राजा आणि मित्रांना अजून एक पॉइंट मिळाला आहे आणि पॉइंटचा स्तर 4 आणि 3. पाय नाही तरी पण चालते. हा, ते तर मस्त आहे. बोला बोला, पटकन उत्तर द्या. हे तर असं तर उत्तर मी देतो. विचार करून बोल. उत्तर चुकीचं दिलं तर पॉइंट त्यांना मिळेल. घड्याळ. उत्तर बरोबर. आता पॉइंट्सचा स्तर 4-4. मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनन्ना नाना तनन्ना तनननना तनननना ओह तनन्ना तनननना तनननना ओह तनन्ना तनननना तनननना ओह. पहा, तो मिट्टू ससा इकडे येतो. ओफो, मग सगळाच खेळ गडबड होऊन जाईल ना. काय चाललंय? कोणता षडयंत्र रचताय माझ्या विरुद्ध? काही तर नाही चाललंय मिट्टू. आम्ही सगळे मिळून कोड प्रतियोगिता खेळतोय. कोड? चांगलंय चांगलंय. मग तर मी पण खेळतो. बरं, टीम मध्ये कोण कोण आहे? आम्ही 3 एक टीम. मी, हत्ती राजा आणि कासव दादा एक टीम. तर मिट्टू कोणत्या टीम मध्ये आहे? मला तर कोणत्याच टीमची गरज नाही. मी एकटाच काफी आहे. तुम्ही सगळे मिळून एक टीम बनून जा. असं हवंय? असंच पाहिजे. माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हुशार कोण आहे या टीम मध्ये? तर हा घ्या पहिला प्रश्न. रेडी? पाय पकडला तर खांद्यावर चढेल. पाय पकडल्याने खांद्यावर चढेल? समजलं. उत्तर बंदर राजा. मी नाही. आता उत्तर मी आहे का? बुद्धू लोक. कोणाला माहिती नाहीये का? मग मीच सांगू का? मी उत्तर देतो. तू? सांग सांग. छत्री. उत्तर बरोबर. तर हे घ्या पुढचा प्रश्न. माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी तुझ्या सोबत आहे. सांगा. काय म्हटलं? माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी आहे तुझ्या सोबत. अरे जा रे, हे तर उत्तरच नाहीये. काय रे कासव दादा, याचं उत्तर माहितीये का तुला? माहितीये. अरे, हे पण तुला माहितीये? उत्तर आहे सावली. उत्तर बरोबर आहे. डोंगरासारखा आलेला मिट्टू ससा तर उंदरासारखाच होऊन गेला. तसं पण पाण्यात राहणारे प्राणी हुशारच असतात. याची तर बुद्धी. तर कासव दादा, काय तू मला धावण्याच्या शर्यतीत हरवू शकतो का? चिऊताई करू शकते हे. याला तर मी उडवून हरवेन. तुझ्या सोबत नाही आहे शर्यत, ह्याच्या सोबत, या हुशार सोबत. हा हुशारीने धावेल ना, नाहीतर काय बुद्धीने धावायला त्याला अडचण जाईल ना. अरे काय रे, धावशील की पराभव स्वीकारतोस? ओहो, शर्यतीसाठी तर मी तयार नाहीये. नाही, कासव दादा धावेल. कासव दादा जिंकेल. जिंकून जाशील कासव दादा. कोणतीही गोष्ट मन लावून केली तर काहीही संभव आहे. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा कासव दादा इथे पोहोचला आहे. बिट्टू ससा लवकरात लवकर स्टार्टिंग पॉइंट वर पोहोचून जावे.
ए, मागे हटायला अजूनही वेळ आहे. काय रे, शर्यतीत धावायला तयार आहेस का? हो, मी तयार आहे. तर मग शर्यत लवकरच सुरू होते आहे. धावण्याचे रस्ते तलावाच्या काठापासून छोट डोंगर चढून, बेडकांचा तलाव फिरून, गाजरांची झाडं फिरून वापस इकडेच यायचं आहे. शिट्टी वाजवल्यानंतर धावणं सुरू करायचं आहे. रेडी? मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनन्ना ऐ तनन्ना तनन्ना होय. तलावाच्या काठानी डोंगरावरून चढून, चढा चढा चला चला, चढा चढा चला चला. बेडकाच्या तलावाभोवती गोल फिर बाबा, गोल फिर. गाजरांच्या झाडाभोवती. गाजरांच्या झाडात फिरू का? आधी खाऊन घेऊ, मग फिरूया. बाप रे, पोट भरलं, थोड्या वेळ झोपूया. तो येईस तोवर तर दिवसाची रात्र होऊन जाईल. इथे काय झालं? मी तर हरलो. पुलामी जंगलात खालच्या बाजूला एक छोटासा सुंदर बगीचा होता आणि तिथे रंगबेरंगी फुलं सुद्धा होती आणि बरीच झाडं सुद्धा होती. त्या झाडांमुळे तिथे छोटे छोटे जीव राहत होते. आणि तिथे एक नागतोडा सुद्धा राहत होता. तो खूप कामचोर आणि आळशी होता. अरे माझ्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कामात लागलेले असता. तुम्हाला थकवा नाही जाणवत? माझ्या मित्रा, जेव्हा आपण आराम न करता काम करतो त्याचा फायदा म्हातारपणातच होतो. आराम करणं म्हणजेच तर आयुष्य आहे. तुम्ही सगळे मूर्ख आहात. आयुष्य जगायची पद्धत तुम्हाला माहीतच नाही. ला 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 डा 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 डा. अरे माझ्या मित्रा, आयुष्यात जे खायला मिळेल ते लगेच खाऊन संपवून टाकायला पाहिजे. असं काही जमवून काही फायदा होणार नाही. नेहमी आपल्याला इतक्या सहज मध नाही मिळू शकत मित्रा. थंडीच्या दिवसात जेव्हा आम्ही बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा ते आम्हाला ताकद द्यायला फायदेशीर असतं. अरे पण सहज चोरून सगळे घेऊन जातील. ला 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 ला. काय तुम्ही ऐकलं? त्या नागतोड्याने काय सांगितलं? हो, ऐकलं. त्याची गोष्ट ऐकून काही फायदा नाही. जर वेळेत आपण जेवण जमा करून नाही ठेवलं तर भूक लागल्यावर आपण काय खाणार?
आज त्याला खायला प्यायला मिळतंय म्हणून तो उद्याचा विचार करत नाहीये. पण जसा जसा वेळ जाईल मला माहितीये त्याला नक्कीच जाणीव होईल. घाबरू नका, आळशी माणसाला कधी ना कधी फळ नक्कीच मिळेल. जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा त्याला जाणीव होईल. शेवटी चांगलं वातावरण बदलून थंडीचे दिवस आले. नागतोडा हे सगळं पाहून हैराण आणि शांत झाला. त्याने विचार केला की आपण यांना काही खायला मागू शकतो. म्हणून तो सगळ्यात आधी मधमाशांच्या पोळ्याजवळ गेला. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही सगळे ठीक तर आहात ना? हो हो, आम्ही सगळे ठीक आहोत. पण तू आम्हाला शोधत इथे कशाला आलास? मला जोराची भूक लागली आहे. तुम्ही मला काही खायला देऊ शकता का? आम्ही खूप मेहनत करून हे जेवण जमा केलंय. आमच्याकडे फार थोडं आहे. ते आम्ही तुला कसं देऊ? तू फक्त गाणं गात फिरत राहा. तुझी भूक चालली जाईल. मौज मस्ती करत जगत राहा. नागतोड्याला जाणीव झाली की त्याला मधमाशांकडून जेवण नाही मिळणार आणि तो त्रासून गेला. आणि मग तो सरळ मुंग्यांजवळ गेला. मित्रांनो, मी खूप आजारी आणि भुकेला आहे. मला थोडं जेवायला देऊन माझी मदत करा. ठीक आहे, आम्ही तुला काही खायला देऊ. तुझी स्थिती बघून मला कळतंय की तुला मदतीची खूप गरज आहे. आता तर तुला समज मिळाला असेल ना की आळस केल्याने काय होतं. एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे. तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस. शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे.
आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आईबाबांपासनं लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं, त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी. शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा. अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं. रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे, माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई, आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात. आजी, पदार्थाचा सुगंध किती छान आहे. या करंजीची चव इतकी छान काय आजी? सांग ना आजी. काय म्हणालीस? या करंजीची चव खूप छान आहे.
याची चव खूप छान आहे, मला खूप आवडली. आजी, या करंजीला कसं बनवतात? हा वाला, यात बारीक भाजलेली कणिक आहे, गूळ आहे, तीळ आहे आणि यात काजू बदाम आहेत आणि वेलची आहे. याला तेलात तळायचं. ऐकायला छान वाटतंय आजी. ओ आजी, माझी करंजी कावळा घेऊन गेला. बेटा रडू नकोस, शांत हो. आजी तुला दुसरी करंजी देईल. खूप छान सुगंध येतोय, पण हा सुगंध येतो कुठून आहे? हा तर करंजीचा सुगंध आहे. असं वाटतंय तुपात बनते. मला खूप आवडते. या सुगंधाने तर माझ्या पोटात उंदरांनी उड्या मारायला सुरुवात केली आहे. म्हणजे सुगंध इथून येतोय. इतका छान पदार्थ हा काळ्या कावळ्याला कसा काय मिळाला? या कावळ्याला मागून बघतो. जर याला पूर्ण मागितला तर तो मला नाही देणार, अर्धाच मागतो. जर मी माझ्या तल्लख बुद्धीचा उपयोग केला तर मला हे पूर्ण मिळू शकतं. ला 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 ला. तुम्ही इतकं छोटं गाणं का गायलं? तुम्ही खूप खुश आहात ना? ला 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 ला. गाणं गाण्यात आणि ऐकण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच येत नाही. ला 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 ला. ही गोष्ट पण खरी आहे. असं काही नाही. जंगलात सर्वांचं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा तू छान गातेस. काय खरंय ना? एकदम बरोबर. माझ्या गाण्यासोबत स्पर्धा करणं तर कोकिळेला सुद्धा नाही जमणार. तर मग एक छानसं गाणं ऐकव ना मला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे तुझं गाणं. पण यात तर टेम्पो नाहीये, अजिबात नाहीये. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असं थोडीच गातात. थोडा आलापही लाव. नाच रे मी तुला पहिलेच म्हटलं होतं, तू खूप छान गातोस. मला तुझं गाणं खूप आवडतं.